मित्रांनो, ते महाराज गडावर पोहोचण्याची वाट पाहत बाजीप्रभू खिंड लढवत होता, तसा मी गेले तास दीड तास खिंड लढवत होतो. त्याचं कारण मुद्दा भारत का हा हिंदी, त्यानंतर आणखीन एक हिंदी चॅनल आहे, 2 मराठी चॅनल आहेत दुसऱ्यांचे, त्याच्याकडेही मी व्हिडिओ पाठवतो. शिवाय माझा आहे, पण मी माझा करता राखीव ठेवला होता आणि बाकीच्यांचे व्हिडिओ करत बसलो होतो. पण सारखं वाट बघत होतो आणि टीव्हीवर सारखे आकडे बदलत होते. पण एक नक्की झालं होतं, की साधारणतः अंदाज आला होता, की काय होतंय. तर आता 2 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. सर आलेले आहेत आणि सगळ्या याच्यावरचं फायनल वर्ड, फायनल भाष्य, एक्सपर्ट्स कॉमेंट्स ज्याला म्हणतात, ते आपल्याला दोघांनाही ऐकायचे आहेत. तुम्हाला ऐकायचे आहेत, मला ऐकायचे आहेत. सर, आता सूत्र तुमच्याकडे देतो. नमस्कार. थोडा आवाज बसलाय कारण की सध्या इथे पण इलेक्शनचा माहोल आहे. सरांकडे 3:30 वाजेपर्यंत लोक बसले होते सल्लामसलत करायला, की काय करायचं, कुठे काय करायचं. सर, 2 बातम्या तुम्ही सकाळी सांगितलेल्या तर तुम्ही सांगा ना, की एक बातमी आहे, मी सांगतो. एक बातमी अशी आहे, की बहुतेक शरद पवारांची काँग्रेस आणि अजितदादा पवारांची काँग्रेस एक येतील. ही मोठी बातमी ही सरांनीच मला दिली. तर त्यामुळे ती बातमी त्यांनी सांगायची ऐवजी मी मला पटकन क्रेडिट देऊन टाकलं आणि दुसरी महत्त्वाची बातमी सरांनी मी सांगितलेली आहे मला आणि ती बहुतेक उद्याला सिद्ध होईल. ती म्हणजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा पॅचअप झालाय आणि नव्या मुंबईतही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र लढतील. सर, आता तुम्ही अजूनही आली का? अजून एक बातमी आली आहे की ठाण्यामध्ये कदाचित महाविकास आघाडी तुटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ग्रुप हे एकटे लढतील अशी आता एक बातमी आहे. हो. अच्छा. अनिलजी, 2:15 वाजले आहेत. आतापर्यंत जे चित्र उभं राहिलं आहे, नगर परिषद, नगरपंचायत, नगराध्यक्ष 288 नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यापैकी 2 वाजून 15 मिनिटांनी भारतीय जनता पार्टी 120 जागांवर पुढे आहे. शिवसेना 54 जागांवर पुढे आहे आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 40 जागांवर पुढे आहे. त्या तिघांच्या मिळून महायुतीच्या 288 पैकी 214 जागा होत आहेत. महाआघाडीमध्ये आता महाआघाडी तुटली आहे म्हणा, कारण की काल काँग्रेसनी मुंबईमध्ये आम्ही वेगळे लढणार सांगितलंय. पण आत्ता जे होती तर त्यात काँग्रेसला 34 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 7 जागा मिळाल्या आहेत आणि शिवसेना उबाठा यांना 8 जागा मिळाल्या आहेत आणि बाकी अपक्ष आणि इतरांना शहर विकास आघाड्या वगैरे कुठे कुठे ज्या आहेत त्या सगळ्यांना मिळून 25 मिळाले. त्यामध्ये MIM ला एक आहे आणि वंचितला एक आहे असे. सर, पण आणि या विकास आघाड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यातल्या बहुतेक भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीच उभा केलेले आणि अपक्ष जे आहेत ते पण आहेत. शिवसेना शिंदे किंवा हे म्हणजे हे पण नंतर इकडे येणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे इकडे येण्याच्या ह्यानी. श्रीवर्धनला उबाठाचे अतुल चौगुले हे निवडून आले. तो धक्कादायक निकाल होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत केलं तटकऱ्यांच्या श्रीवर्धनमध्ये आणि त्या अतुल चौगुले निवडून आले होते. आत्ता येताना बातमी आहे की ते आज संध्याकाळी शिंदे गटात प्रवेश करतात. त्यामुळे हे सगळे येणारच आहेत सुरू. त्याला अधिकार आहे, ते एकटेच आहेत. त्यांना पक्षांतर बंदी कायदा पण लागू नाहीये. त्यामुळे असो, आता ह्या निवडणुका माझ्या मते अपेक्षित लाईन्स वरती लागलेल्या आहेत. म्हणायला 288 मध्ये 214 आणि काही मी यातले तुम्हाला सिमिलॅरिटीज सांगतो आणि थोडा अनालिसिस मी आज मेनस्ट्रीम पेक्षा वेगळं जाऊन थोडं हटके एक अनालिसिस द्यायचा प्रयत्न करतोय. आपल्या विधानसभेला जागा आहेत 288. आज नगराध्यक्ष आहेत 288. कोइन्सिडेन्स म्हणा जे काय, पण फिगर मॅच होतीये. विधानसभेला महायुतीला जागा मिळाल्या 232. आत्ता जी स्थिती आहे त्याच्यामध्ये महायुतीला 214 जागांवरती आघाडी आहे. विधानसभेला महाविकास आघाडीला जागा मिळाल्या होत्या 49. आत्ता जी स्थिती आहे तिथे महाविकास आघाडी 49 जागांवरतीच पुढे आहे. तर हे भले सिमिलॅरिटीज काही असतील, पण ह्याच्यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे असं मला वाटतं. या ज्या निवडणुका, ही जी पहिली फेज झाली, आता निवडणुका ज्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्यात नगरपंचायत, नगराध्यक्ष, नगर परिषद, नंतरच्या स्टेजला आता महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद, अशा त्या 3 फेज मध्ये निवडणुका होणार आहेत. आणि म्हटलं तर ही मिनी विधानसभेची निवडणूक रिपीट होतीये ऍक्च्युली, असं आपण म्हटलं. रिझल्ट रिपीट होतो चुकून हे. आता
कसं आहे, ह्या सिमिलॅरिटीज बघताना लोक असं म्हणू शकतात की जे लोक टीका करत होते की लाडक्या बहिणीमुळे तो फ्लूक रिझल्ट मिळाला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला विधानसभेमध्ये 232 जागा ज्या मिळाल्या, तर हा निकाल जो दाखवतोय तर ते काय फ्लूक नाही, कारण की त्यांनी इथे पण 214 जागांवर तर ते पुढे आहेत. दुसरी गोष्ट, जसा तो पॅन महाराष्ट्र विधानसभेचा हे होता, ह्या ज्या निवडणुका होत आहेत त्या प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्र आणि छोटी शहरं, मेट्रो सिटीज मेट्रो सिटीज नाही, छोटी छोटी शहरं, जिथे महापालिका नाही, नगरपालिका नगर परिषद, नगर पंचायत, टाउन्स म्हणा, अशा ह्याच्यात. आणि तिथल्या लोकांचं काय कल आहे किंवा त्यांचा विचार करण्याची काय पद्धत आहे हे आता आपल्याला इथे दिसतंय. मोठीमध्ये जर का बोलायचं झालं तर जे कोणी महाराष्ट्र शासनामधले मेन मिनिस्टर्स होते त्यांनी आपापल्या ठिकाणी आपापले गट राखलेले आहेत असं दिसतंय. त्यातली 2-4 उदाहरणं मी तुम्हाला देतो. काही ठिकाणी झटके पण बसलेले आहेत. उदाहरणार्थ छगन भुजबळ जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत आता, पण त्यांनी येवला आपला गट राखलेला आहे. त्यात समीर भुजबळांना खूप क्रेडिट जातं, त्यांनी सांभाळलं होतं आता इलेक्शन. नंतर भरत गोगावले यांनी महाड वगैरे जो सेक्टर आहे तिथे त्यांनी आपला हे राखलेला आहे. सुहास कांदे जे आमदार आहेत त्यांनी मला वाटतं नांदगाव वगैरे जो परिसर आहे तिथे आपला गड राखलेला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मधला आपला गड राखलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, बारामतीमध्ये 8 पैकी 8 नगराध्यक्ष अजितदादा पवार गटाचे. हा एक मोठा निकाल आहे ह्याच्यातला, जो त्यांना अपेक्षित होता असं त्यांचे लोक म्हणतात. पण सुळे आणि शरद पवारांना दणका आहे, त्यांना काहीच मिळालेलं नाहीये. आता धक्के जे आपण म्हणतो ते काय आहे, तर उरणमध्ये शरद पवार गटाने भारतीय जनता पार्टीला झटका दिलाय. तिथे नगराध्यक्ष शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा निवडून आलाय. आमदार सध्या महेश बालदी भारतीय जनता पार्टीचा आहे उरणचा. आणि गेल्या वेळेला तो बेल्ट सगळा जो होता ठाण्यापासून कोकणपर्यंत तो सगळा भारतीय जनता पार्टी शिवसेनेने स्वीप केला होता. तर आता हा एक मोठा झटका आहे भारतीय जनता पार्टीला. श्रीवर्धनला उबाठानी अजितदादा पवार गटाला झटका दिला. त्यांचे मी म्हटल्याप्रमाणे अतुल चौगुले निवडून आले, पण त्यांच्या दुर्दैवाने ते आता शिंदे सेनेत चाललेत अशी बातमी आहे. आज संध्याकाळी इनफॅक्ट ते जॉईन होणार आहेत. औसा हा यांचा आमदार तिथले जे आहेत ते एकेकाळचे देवेंद्र फडणवीसांचे मागच्या टर्म मधले पर्सनल असिस्टंट PA होते. त्यांचं नाव अभिजित पवार. औसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जास्त लोक निवडून आले भारतीय जनता पार्टीपेक्षा, तर त्यांना तो एक थोडासा झटका बसलाय तिकडे. यादी खूप मोठी आहे, मी का त्या यादीत आता जात नाही, कारण की बऱ्याचशा आपल्या दर्शकांना ते माहिती पण नसतील याच्यामध्ये. पण जळगावमध्ये गुलाबराव पाटीलला धक्का बसलाय. मुक्ताईनगरमध्ये खडसे फॅमिलीला धक्का बसलाय. तिथे शिवसेनेचे लोक निवडून आलेले आहेत. गुलाबराव पाटलांच्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून आलेले आहेत जळगावच्या ह्याच्यामध्ये. विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आज जर का असं टोटल बघितलं 100 जागा आहेत, 100 हे आहेत, तर त्यामधले 62 लोक त्यांचे निवडून आलेत. भारतीय जनता पार्टीचे 50, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4. पण इथे काँग्रेसचा पण परफॉर्मन्स लक्षणीय आहे. 25 जागा काँग्रेसला मिळाल्या तिथे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनिल देशमुख यांनी काटोलची आपली जागा तिथे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा निवडून आलेला आहे. ही मोठीमध्ये मी तुम्हाला माहिती दिली. आणखीन काही मोठी नावं असतील तर घेऊ शकतो तुम्ही, आपल्याला वेळ आहे, भरपूर वेळ आहे, कारण लोकांना उत्सुकता आहे मोठ्या माणसांचं काय झालं. आता नितेश राणेचं राहिलंय तुमचं. नाही, मी त्याच्याकडे येतोच आहे. कोकणात आलात की कणकवलीमध्ये झटका बसलाय नितेश राणेंना. म्हणजे गड आला पण सिंह गेला अशी थोडीशी परिस्थिती झाली आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे नितेश राणे आपण म्हणू, त्यांना 9 जागा मिळाल्यात, मेजॉरिटी मिळाली आहे. पण निलेश राणे प्रणित जी शहर विकास आघाडी होती तर त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलाय. संदेश पारकर म्हणून. पण ते शहर विकास आघाडी म्हणून लढत होते आणि 8 जागा शहर विकास आघाडीला मिळाल्यात. म्हणजे 9-8 म्हणजे अगदी. आणि हा ऍक्च्युली नितेश राणेंना धक्का आहे. नंतर तुम्हाला सोलापूर नगराध्यक्षांच्या ह्याच्यामध्ये सांगतो, एकूण 11 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत आहे. तिथे भारतीय जनता पार्टीला 4, शिंदे शिवसेनेला 3, ठाकरे सेनेला 1,
शरद पवार गटांना 1 आणि स्थानिक आघाड्यांना 3 असे हे मिळालेलं आहे. तिचं काय झालं आपल्या काँग्रेसला किती मिळाले? कारण तिथे ही आहे ना आपली सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती, तर तिचा नाही तो काही नाही मिळालं त्यांना, काहीच नाही मिळालं. काहीच नाही मिळालं. हो. नंतर जेजुरी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा विजय झालाय. 17 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत तिथे. सासवड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे जेजुरीला लागूनच आहे, तिथे भारतीय जनता पार्टीचे 13 आणि शिंदे गटाचे 9 असे निवडून आलेले आहेत. म्हणजे तिथे लक्षणीय परफॉर्मन्स त्या दोघांचा तिथे आहे. पण शिंदे गट सुद्धा महाराष्ट्रभर पसरला. बदलापूर, मी त्याच्यावर येतो. बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही ठिकाणी म्हणजे म्हटलं तर शिंदे गटाला झटका आहे. त्यांनी खूप तिथे दोघांनी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांच्याही सभा झाल्या. पण बदलापूरला भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि अंबरनाथला आत्ता मी जेव्हा शेवटचा अपडेट घेतलं त्यावेळेला ते विजयाच्या स्थितीत होती, इतकी ती पुढे होती. कोण? बीजेपी? बीजेपीची. हो, त्या दोन्ही जागा हा शिंदे गटाचा आघाडीवर होता. नाही, ते दोन्ही जागा तिथे आता भारतीय जनता पार्टी निवडून आलेली आहे. आता गुहागरमध्ये ओव्हरऑल जर का तुम्ही बघितलं तर भाजप आणि शिवसेना युतीचे 17 पैकी 13 निवडून आलेत. पण तिथे मनसेनी 1 जागा जिंकली. मनसेनी चंचू प्रवेश म्हणतात ना, तो गुहागरमध्ये केलेला आहे. सावंतवाडी नगर परिषदेत तिथे फार मोठा झटका दीपक केसरकरांना बसलाय. तिथे भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि त्यांचे 11 आणि शिवसेनेचे 7. त्यामुळे तिथे एक मोठा झटका त्यांना बसलाय. वेंगुर्ल्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीचे 15, उबाठाचे 4 आणि शिंदे सेनेचा 1 असे निवडून आलेले आहेत. मालवण नगर परिषदेमध्ये शिवसेनाच्या नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत आणि त्यांना 10 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पार्टीला 5, उबाठाला 4 अशा जागा मिळालेल्या आहेत. आणि अटीतटीची जी लढत होती रायगडमधली, रोह्यातली, तर रोहा नगरपालिकेवरती अटीतटीच्या लढतीमध्ये आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वनश्री शेंडगे या नगराध्यक्षपदी शेवटी निवडून आल्या. तिथे पुढे मागे चालू होतं, पण तटकरेंनी हा आपला त्यांचा किल्ला शेवटी राखून धरलेला आहे. आतापर्यंतची जी स्थिती चालली आहे ती अशी आहे. आता आपण थोडं अनालिसिस कडे मी तुम्हाला म्हटलेलं होतं याच्यामध्ये. तर अनिलजी, कसं आहे, मी आपल्या बऱ्याचदा व्हिडिओमध्ये म्हटलंय की 2014 एक वॉटरशेड इव्हेंट म्हणतो ना आपण आपल्या राजकारणामध्ये, देशाच्या तसंच महाराष्ट्राच्या होतं. कारण की बरेच वर्षानंतर 2014 साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या पार्ट्या वेगवेगळ्या लढल्या. आधी युतीमध्ये लढायच्या, त्यामुळे कोणाची ताकद किती आहे हे एकमेकांच्यावरती ओव्हरलॅपिंग व्हायचं, कोणाला कळायचं नाही. 2014 मध्ये या सगळ्या पार्ट्या वेगळ्या लढल्या. त्यावेळेला मोदी वेळ होती, नो डाऊट. तर त्यावेळेला भारतीय जनता पार्टी 123 जागांनी निवडून आलेली. शिवसेनेला 63, युनायटेड शिवसेनेला 63 जागा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 42 आणि काँग्रेसला 44 जागा होत्या त्यावेळेला. 2019 मध्ये पुन्हा युत्या झाल्या. त्या वेळेला भारतीय जनता पार्टीला 105 जागा मिळाल्या, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 40 जागा मिळाल्या. ह्या दोन्ही फिगर्स सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण की मी जे आता सांगणार आहे ते याच्याशीच निगडीत आहे. आता आपण जर का आत्ताची निवडणूक बघितली आणि आत्ताच्या फिगर्स घेतल्या आणि त्या फिगर्स आता बहुतेक करून तशा स्टेबिलाइज होतील, प्लस मायनस 3-4 सीट्स होतील. तर आत्ता भारतीय जनता पार्टीला मिळतात 120 जागा, शिवसेनेला मिळतात 54 जागा, एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणतो मी, आणि अजितदादा गटाला मिळतात 40 जागा आत्ताच्या ह्याच्यामध्ये, आणि काँग्रेसला मिळतात 34 जागा. शरद पवार राष्ट्रवादीला मिळतात 7 जागा, उबाठाला मिळतात 8 जागा. आता तुम्ही लक्षात घ्या, ह्या फिगर्स लक्षात ठेवा. तुम्ही जर का आत्ताच्या एकनाथ शिंदेच्या 54 आणि उबाठाच्या 8 जागा घेतल्या तर त्या होतात 62. एकत्रित शिवसेनेला 2014 वेळेला मिळालेल्या 63 आणि 2019 मध्ये मिळालेल्या 54. मी 2024चे फिगर्स मुद्दामून घेत नाहीये, कारण की तसा रिझल्ट क्वचितच लागतो, इतका वन साइडेड जो असतो तो. त्यानंतर तुम्ही जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या फिगर्स घेतल्या आत्ताच्या, तर त्यांच्या 40 आणि शरद पवार यांच्या होत आहेत 7.
म्हणजे 47 होतात. राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 मध्ये मिळालेल्या 42 जागा आणि 19 मध्ये मिळालेल्या 54 जागा. हे आणि विभाजित झाल्यानंतरही त्यांच्या हे टोटल त्याच हा. राहिल्या आहेत. 34 जागा काँग्रेसच्या आहेत. आत्ता त्यांना 14 मध्ये मिळालेल्या 44 जागा आणि 19 मध्ये मिळालेल्या 40 जागा. हे काय दर्शवतं की 2014 ते 2025 11 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण मध्ये खूप चर्वाचरवण झाली आणि शेत- अनेक गोष्टी घडल्या, पार्ट्या तुटल्या, नवी समीकरणं जोडली गेली. तरी पण जे कोर वोटर्स पार्टीजचे आहेत त्या पार्टींचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस, ते आहेत तिथेच राहिलेत. त्यांच्या हो. बरोबरच त्यांनी राहिलेले पक्षांतर आहेत. नाही केलं. त्यांनी पक्षांतर नाही केलं, ते त्यांच्या तिथेच राहिलेले आहेत. आणि सॉर्ट ऑफ आता ते म्हणतात ना, की वॉटर फाइंड्स इट ओन लेवल, पाण्याला एक पातळी मिळते, शांत झालं सगळं की. तर तशी आता जर का आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीला आपली लेवल मिळालेली आहे. ती लेवल साधारणतः 110 जागांपासून 123 जागांपर्यंत आहे, असं आपण धरून विधानसभेच्या. शिवसेना एकत्रित असताना त्यांना ज्या 55 ते 63 त्यांचा जो मुवमेंट होती, तर साधारण 50-55च्या लेवलला आणि आता त्यांच्या 61 आहेत 2024च्या ह्याच्यात, तर ते त्याच लेवलला स्टेडी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे याच्यातनं शिंद्यांची शिवसेना अधिकृत मानली लोकांनी ग्रामीण हो हो भागात. 100%. हे 8 वर आले आणि हे इतके नाही, संपलं. अगदी म्हणजे perfect. उद्धव हा विषय संपलाय माझ्या मते. नाही, ते कसं आहे त्याच्यामध्ये, आता मी हे पूर्ण करतो ह्याच्यामध्ये, हो, मग हो. त्याच्यावरती Sorry, येऊ. sorry. काँग्रेस संपली, काँग्रेस डेसिमेटेड, काय काय बोलत असतात भारतीय जनता पार्टीचे समर्थक, ते बोलू, त्यांचं बरोबर पण आहे, त्यांनी बोललं पण पाहिजे, त्यांचे राजकीय विरोधक आहेत म्हणून. पण काँग्रेसच्या सुद्धा सगळ्यात वाईट परिस्थिती काँग्रेसची होती 2014 साली. त्यावेळेला पण त्यांना 44 जागा मिळालेल्या, 19 मध्ये सुद्धा त्यांना 40 जागा मिळाल्या आणि आत्ता सुद्धा काँग्रेस 34 जागांवर या नगर परिषद अध्यक्ष त्यांच्या आहेत. तर काँग्रेसनी त्यांचा जो स्ट्रॉंग होल्ड आहे आता, त्यांचा विदर्भ आणि त्या विदर्भ. बाजूला अकोला, अमरावती त्या साईडला, तर त्यांनी तो राखलेला आहे. त्यांचा वोटर त्यांच्याकडे आहे अजून चावीत. तर आता जर का आपण हे बघितलं की प्रत्येकाला आपली आपली लेवल कळलेली आहे, तर आता मी पुढच्या पॉइंट ह्याच्यावरती येतो. लोकांना आता तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची दूरदृष्टी. त्यांनी जेव्हा 2014 मध्ये 123 जागा मिळाल्या मोदी लाटेमध्ये, भारतीय जनता पार्टीने खरं तर मोदी लाट एवढी देशामध्ये मोठी होती की त्यांनी एकतर्फी सत्तेवरती यायला पाहिजे होतं, पण ते नाही येऊ शकले. ते अडले 123 वरती. 2019 मध्ये युती केली शिवसेनेबरोबर त्यांनी, कारण की त्यांच्या लक्षात आलं होतं की आता मोदी लाट यावेळेला नाहीये, तर आपल्याला साथीदाराची गरज लागणार सत्ता परत यायला. भारतीय जनता पार्टी 123 वरनं 105 वरती आली. म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर जी सूज आलेली होती ठीक आहे. ती उतरली त्यांची. पण 105 म्हणजे ते 100च्या ह्याच्यावरती राहिले. 2019 मध्ये पुन्हा सूज आली, आपण म्हणू महायुतीने फारच मोठा विजय मिळवला, त्यात भारतीय जनता पार्टी 132 वरती गेली पुढे 2024 2024 मध्ये, सॉरी. तर भारतीय जनता पार्टीने एक गोष्ट आता प्रूव्ह केली आहे, विधानसभेच्या निवडणुकींच्या मध्ये 3 वेळेला सतत त्यांनी 100 जागा मिळवल्या आणि आता नगरपंचायत, नगर परिषदेमध्ये पण, नगर परिषद लेवल, नगर अध्यक्ष लेवलला पण त्यांना जेव्हा 100 सव्वाशे नॉट 100 नगर अध्यक्ष त्यांचे निवडून येतात, तर त्या अर्थी भारतीय जनता पार्टीने स्वतःला इतकं कन्सॉलिडेट केलंय की ते, कारण की हे ग्रामीण भागातली इलेक्शन्स आणि छोट्या शहरातली इलेक्शन्स आहेत, तिथपर्यंत सुद्धा भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रातली नंबर 1 ची पार्टी पडली आहे, बनली आहे. खोलवर गेली असं. आणि हे मी जे म्हणतोय देवेंद्र फडणवीसांचा दूरदृष्टीपणा, त्यांनी काय केलंय की त्यांनी एक बघितलंय की भले काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे होते, तर दोघांना वेगळं ठेवायचं आणि आपण फर्स्ट पास द पोल म्हणतो ना, की मी पहिला निघून गेलो आणि आम्ही जिंकलो, तर तशा इलेक्शनवरती ते त्यांनी स्वतःला केंद्रित नाही केलं. त्यांनी काय केलं, मी बरोबर घेतो त्यातल्या दोघांपैकी एकाला, तर कोणाला, तर मग राष्ट्रवादीला त्यांनी बरोबर घेतलं. इथे शिवसेना बरोबर सुरुवातीला होती, मध्ये दूर गेली, तर त्यांनी शिवसेना फोडली आणि जे मेजॉरिटी शिवसैनिक होते ज्यांना भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं होतं, त्यांनी शिवसेना घेऊन ते बीजेपी बरोबर आले. त्यामुळे झालंय काय, 123 आणि 2 50चे गट म्हणजे 223.
288 पैकी तुम्ही जेव्हा व्यापून टाकलाय तर तुम्ही उरलेल्या विरोधकांना काही स्पेसच सोडत नाही. आणि मग त्या काय होतंय की ते जे विरोधक आहेत ते 1947 सालचं जे राजकारण होतं त्याच पद्धतीचं राजकारण अजून खेळायला बघतात. डिवाइड अँड रूल ज्याला आपण म्हणतो ते. हे लोक 22व्या शतकातलं राजकारण खेळत आहेत आज. आणि तुम्ही अजूनही 19व्या शतकामध्ये आहात. त्यामुळे हळूहळू ते हे होत चाललंय, त्यांचं अस्त होत चाललंय त्या सगळ्या पक्षांचा. आणि भारतीय जनता पार्टीला वेळ आहे, ती एक मोठी पार्टी आहे. ह्या ज्या 2 छोट्या पार्ट्या आहेत आता त्या एकेका माणसावरती निगडीत आहेत. म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि आहे अजितदादा पवार. आता भारतीय जनता पार्टी असं नाही, इट इज ए कंटिन्युअस प्रोसेस. सामूहिक नेतृत्व आणि संघाचा बेस आणि हे असल्यामुळे दे कॅन अफोर्ड टू वेट, दे आर रेडी टू वेट. ते काय करतायत, हळूहळू आपल्याला कन्सॉलिडेट करतायत. आणि म्हणून तुम्ही जेव्हा बघाल आत्ता जर का गेल्या 10-12 वर्षातली निवडणुका जिथे भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं रुतली आहेत, तिथून त्यांना हलवणं खूप मुश्किल झालंय. गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, आता उत्तर प्रदेशमध्ये 2दा निवडून आली. कोणी 2दा काँग्रेस पूर्वी सोडली तर उत्तर प्रदेशात यायचं नाही. तर हे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आता काम करतायत. आणि हा त्यांचा दूरदृष्टीपणा जो होता तो हा आहे. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला बरोबर घेतलं की पश्चिम महाराष्ट्र. आता पण तुम्ही जर का बघितलं तर त्यांच्या जागा कुठे, त्यांच्या जागा पश्चिम महाराष्ट्र येतात. तिथे भारतीय जनता पार्टीला नाही मिळत जागा. आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जसं देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललो तसं एकनाथ शिंदेबरोबर. एकनाथ शिंदे फुटले त्याला गद्दार म्हटलं लोकांनी त्यांना. शिंदे सेना, मिंदे सेना, काय काय वाटेल दूषणं दिली त्यांना. आणि खोके घेऊन ते गेलेत आणि त्यांचे लोक निवडून आले, पण कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, लोकांना आम्ही हवं, त्यांच्या नेत्यांना पाडतील. शरद पवारांनी उदाहरणं दिली की माझे लोक पक्ष सोडून गेले त्यावेळेला ते सगळे आमदार पुढच्या इलेक्शनला पडायचे, तर तसे शिवसेनेचे पडतील. तसं झालं नाही. विधानसभेला एकनाथ शिंदेचे सगळे आमदार निवडून आले बहुमतानी. आणि आत्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता एकनाथ शिंदेचा बेस नाहीये, त्यांना ठाण्याबाहेर कोणी विचारत नाही, काय काय बोलायचे. तर त्यांनी सुद्धा आता महाराष्ट्रभर 54 नगर अध्यक्ष त्यांचे निवडून आलेले आहेत. आणि त्यांचे आमदार जिथे शहाजी बाबू पाटील फॉर एक्झाम्पल, ते आता मंत्री आता नाही आहेत, मागे होते. त्यांच्या याच्यातल्या सगळ्या जागा त्यांनी जिंकल्या शिवसेनेने. तर अशा ठिकठिकाणी सगळीकडे त्यांचं हे झालेलं आहे. अच्छा, दुसरा एक यामधला पैलू, बऱ्याच ठिकाणी जिथे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना यांच्या नगराध्यक्षपदाची डायरेक्ट निवडणुका झालेल्या आहेत आणि जिथे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेला आहे, तिथल्या बऱ्याचशा ठिकाणी एकनाथ शिंदेची लोक निवडून आलेत. बीजेपीचे पण आलेत, पण इक्वल नंबर एकनाथ शिंदेचा निवडून आलाय. म्हणजे त्यांनी एक लीडर म्हणून व्यक्तिमत्व, त्यांनी स्वतःला एक लीडर म्हणून महाराष्ट्रामध्ये अगदी एस्टॅब्लिश केलंय, पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि अजितदादांनी आपला गड जो राखायचा, त्यांनी जो लिमिटेड त्यांचा हे आहे अजेंडा, तो त्यांनी टिकवलेला आहे. 23 मिनिटं झाले. मी तुम्हाला याचा परिणाम पुढल्या 29 महापालिकांवर काय होईल याचा थोडा ट्रेलर द्या फक्त आम्हाला आता, मग आपण उद्या परवा बोलूच. असं जर का बघितलं आता ह्याच्यानंतर लगेच महापालिका आहेत. इनफॅक्ट 15 जानेवारीला आहेत. हा ट्रेंड जो ग्रामीण महाराष्ट्राने सुरू झालाय तो शहरामध्ये तोच ट्रेंड. सेमी अर्बन पण आहेच याच्यात. टाउन्स म्हणतो ना आपण, टाउन सेमी अर्बन, छोटे टाउन्स म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये छोटी शहरं आपण म्हटलं आधी. मिनी मेगा. तर महापालिका जिथे आहे तिथे हाच ट्रेंड साधारणपणे दिसेल. महायुती जिथे जिथे होईल तिथे तिथे महाआघाडी पराभूत होईल. आता तर महाआघाडी काल तुटली आहे. मुंबईमध्ये काँग्रेस वेगळी निघाली आहे आणि वेगळे लढणार आहेत आणि 227 जागा लढणार. आणि कदाचित अजितदादा शरद पवार एकत्र येऊन आणखीन एक छेद देतील त्याला. ते होईल लगेच महापालिकेला होईल की नाही माहित नाही, पण ते होऊ शकतं असं आहे. पण ठाण्यामध्ये जर का महाविकास आघाडी तुटली तर मग कदाचित असं होऊ शकेल की शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र येतील, ठाकरे बंधूंची एक मोठ होईल आणि भारतीय जनता पार्टी शिंदेची एक होईल. आणि हे जर का असं झालं, मी आता बोलणार नाही तर मी लोकांना 6 महिन्यापूर्वीचा आमचा एक सर्वे आपण मी पुन्हा दाखवून देईन. त्यावेळेला आम्ही तो सर्वे तसाच केला होता की ठाकरे बंधू एकटे लढतील असं गृहीत धरून. तर ती परिस्थिती आता कदाचित निर्माण होऊ शकते. मित्रांनो, इतकं सुंदर, मी सगळ्यांचे काय अनालिसिस झाले ते पण बघतो, पण नेने इज नेने.
दुसरे कोणी त्यांची हे करू शकत नाही, बरोबरही नाही करू. सर मी आता सगळे चॅनल सर्व्ह करतोय. पण तुम्ही जे लोकांना सांगितलं दॅट इज मास्टरपीस. उद्या परत भेटू. धन्यवाद.